काही जण काय करतात, उठसूट मोदी सरकारवर टीका, एवढाच उद्योग करतात, बाकी काही नाही. बरं, त्या मोदी सरकारला कधी तुम्ही समजून घेतलंय का? नसन घेतलं. आता गॅसचा तुटवडा झालाय, डिझेलचा तुटवडा झालाय, पेट्रोलचा तुटवडा झालाय. अरे का झाला याचा विचार केलाय का? कारण युद्ध चालू आहे आणि जिथून आपल्याला पुरवठा होत होता तो मार्ग बंद झाला. त्याच्यामुळं टंचाई झाली. आपण भारतात तयार करतो, पण आपला हा देश मोठा आहे आणि त्याच्यामुळं ते पुरत नाही इतकं. तर तुम्ही कधी विचार करला का की का बंद झाला? काही नाही. मोदींनी आम्हाला गॅस भेटाना, पेट्रोल भेटाना, डिझेल भेटाना. अरे, मोदी सरकारने आवाहन केलंय ना, थोडं इंधन बचत करा, सार्वजनिक वाहतुकीने फिरा, जिथं गरज नसेल तिथं जाऊ नका. तुम्ही केलं का? पाळलं का? हे नाही पाळलं. गरज नसताना तुम्ही पेट्रोल पंपावर रांगा लावणार, अनेक ठिकाणी साठवण होते पेट्रोल डिझेलची, हे पण चुकीचं आहे ना. मोदी सरकारने आव्हान का केलं? देश अडचणीत आहे. कारण आपल्याला सर्वांनी सहकार्य करावं लागेल मोदी सरकारला. आणि ते एक त्यांनी आव्हान का केलं की ते एक देशाचे पालन करतायत. त्या आता आपण सर्वांनी सहकार्याची त्यांना अपेक्षा आहे. ज्यांनी आव्हान केलंय तर आपण ते कधी हे करत नाहीत, म्हणजे मान्य करत नाहीत. त्यांनी आव्हान केलंय का केलं बाबा? आव्हान केलं. पण तुम्ही कधी विचार केला का? आपण एक कुटुंब प्रमुख असलो तर आपल्या घरात कधी तेल संपतं, कधी शेंगदाणे संपते, कधी मीठ संपतं, कधी अन्य वस्तू संपतं. त्यावेळेस घरचा आई असेल, आजी असेल किंवा वडील असतील, त्यावेळेस घरी काय म्हणतात की बाबा आज शेंगदाणे कमी आहेत, थोडं जपून वापरा. आज दुकानात आपण गेलो नाहीत, उद्या आणू. तेल कमी आहेत, जपून वापरा. म्हणतो का नाही? मग याचा विचार तुम्ही कधी केलेला नाही. मग मोदी सरकारने सांगितलं की बाबा आता इंधन पुरवठा कमी होतोय, गॅस पुरवठा तुम्ही जपून वापरा. थोडा देश अडचणीत आहे, सहकार्य करा, सुधरेल. ही बी वेळ जाईल, पण थोडं सहकार्याची भावना ठेवा ना. तुम्ही कधी सहकार्याची भावना ठेवत नाही, फक्त सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाही. अरे, आपल्याला नीट घर चालवणं होय ना, कधी मीठ आहे तर कधी तेल आहे, याचा विचार करा ना. त्यांना देश चालवायचा आहे. थोडंफार सहकार्य नक्कीच करा मित्रांनो.